संबंधित प्रमाणात दर्शन आहे तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथलं आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं एक पत्र आम्ही त्याला पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरला तुम्ही थांबू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबू नका, आमच्या लोकांना आमच्या गावात आलाय हे आम्ही गावात 4-5 वर्ष मग तिने जाम केल्यानंतर आम्ही तेव्हा त्याला सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर का असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे. आता हिवाळी अधिवेशनाचं खास अधिवेशन आहे. कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नितेकरांना कर्नाटक जे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार. आप कैसे इधर आ सकते हैं? हमें भी आना चाहिए ना. आपको आने नहीं देते गुरुद्वार का गवर्नमेंट 9 तारीख को अच्छा है ना. इंडिया में पूरा देश में किधर घूम सकते हो. संबंधित प्रमाणात दर्शन आहे तरी महामेळाव्याला आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला आम्ही अगोदर इथलं आमच्या मॅजिस्ट्रेटकडनं एक पत्र आम्ही त्याला पाठवलं होतं की आमच्या लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आमच्या मिनिस्टरला तुम्ही थांबू नका, आमच्या आमदारांना तुम्ही थांबू नका, आमच्या लोकांना आमच्या गावात आलाय हे आम्ही गावात 4-5 वर्ष मग तिने जाम केल्यानंतर आम्ही तेव्हा त्याला सांगितलं होतं की त्या तुमच्या लोकांना म्हणजे तुमच्या एसपीला आम्ही सांगितलं होतं बेळगावच्या की जर का असं आम्ही जाहीर केलं होतं त्या पद्धतीनं तुमचं अधिवेशन आता सुरू आहे. आता हिवाळी अधिवेशनाचं खास अधिवेशन आहे. कृष्णा साहेब वारल्यामुळे तुमचं 1-2 दिवस काय तर बुधवारपर्यंत स्थगित आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व नितेकरांना कर्नाटक जे अडवलं जातं ते बंद झालं पाहिजे. जर बंद झालं नाही तर आम्ही सुद्धा कर्नाटकच्या कुठल्याही मंत्र्यांना इथे फिरू देणार. आप कैसे इधर आ सकते हैं? हमें भी आना चाहिए ना. आपको आने नहीं देते गुरुद्वार का गवर्नमेंट 9 तारीख को अच्छा है ना. इंडिया में पूरा देश में किधर घूम सकते हो. ಗ್ಯಾರಂಟಿ ನ್ಯೂಸ್, ಸುದ್ದಿ ಖಚಿತ, ನ್ಯಾಯ ನಿಶ್ಚಿತ.